Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Navangel World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So early morning, नाहीसा रेडी होता आहे स्कूलला जाण्यासाठी. रचना आहे किचन मध्ये. सो एव्हरी डे इज अ स्पेशल डे. आजही स्पेशल डे आहे आणि येस, लाईफ इज ब्युटिफुल. आपण स्वतः आपली काळजी घेतली पाहिजे. येस, आज आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून्ड. मॉर्निंग. सो लंच ब्रेकफास्ट झाला, आता लंच टाइम. हे लंच तयार होत आहे. सो आज काय स्पेशल? कांद्याची भात, आमटी. काय कांद्याची भाजी? हो, पालेभाजी ती. थोडेसे थोडे राहिलेले त्याला आता ड्राय करते, एकदम ड्राय. आमटी, भात, शेंगा, नाहीतर शेंगा. बरी आहेस? मस्त. दमली नाही बस बस. तिथे ते लोक आपण चणे कसे हे खातो तसे ते 20-20 रुपयाचे देतात. चणे आपल्याकडे नाही, त्यांच्याकडे महाग आहे. हे बघ, मी म्हणत होती की हा पण पढ़ाई कर रही है या नहीं? काय म्हणते? सुट्टी तुला? सुट्टी आहे बोर्ड्स पर्यंत झाले, आता संपायला आले. आय मीन चालू होणार आता. होईल होईल होईल, डोंट वरी. खाऊ आणले तुला कांदे. हे मम्माची अमानत. आणि कांदे आणि त्यात चिंच आहे. चलो बाय, ऑल द बेस्ट. येऊ आम्ही तुला भेटायला उद्या वगैरे. केवढी मोठी झाली ना अन्वेषा. आय स्टील रिमेंबर लग्नाच्या आधी तू तिला घेऊन आलेला आहे ना नाहीसा, त्यापेक्षा थोडीशी मोठी आणि एवढी गोंडस, प्रेमळ. आम्ही आता चाललो आदित्यला भेटायला. आदित्यने पराक्रम केलेत म्हणून तिच्या हात फ्रॅक्चर झाला. पराक्रम बघायला चालला. क्रिकेट खेळायला चाललेलो. हाउ पेशेंट इज रनिंग. पेशेंट क्यों भाग रहा है पेशेंट? आणि हे काय पराक्रम? एवढी नाही पार्टी करायची ना. एक मिनिट मला काय बोलताय? हे काय पराक्रम करून ठेवले? एवढी हाऊस की मी यावं आणि सनीने यावं तुला भेटायला म्हणले, असं करावं. हा, हे काय? अरे तुम्ही भेटायला यावं ना, आपल्याला वेळ नाही मिळत भेटायला म्हणून. अरे त्याने तुला चान्स दिले की आता माझीकडे तू चालव. गिफ्ट आणलं मी. स्कूलला गेली काय नको गिफ्ट? नाही, स्कूलला नाही गेली. काय केलं? हे बघ गिफ्ट, तुझे चप्पल. तुझे बाबा आहेत ना, तुझे डॅडी, ते फक्त तुलाच बघतात. तिचे आजूबाजूचे ऍक्सेसरीज सगळे सोडून येतात. बाबा त्या दिवशी उचलून घेऊन जाणं इम्पॉर्टंट होतं. काय हे? काय की मी तेरी चप्पल आहे. आणि हे पण तुला नको. बघ काय गिफ्ट आहे. मस्त गिफ्ट बघ. होईल ना बघ. थोडा मोठा आहे. कम हिअर, कम टू मी. ओ वाव, गोंडस दिसणारी तू. इकडे इधर आ, पास में आ मेरे. मस्त पोळ्या करतात. मी जेवण केलं. सुपर एक्साइटेड मुलगी. आताच एक फ्रेम तोडली घरातली. असं कसं पडलं रे तू? अरे एवढी एक्साइटमेंट. एवढी एक्साइटमेंट ते बाहेर आलं डायरेक्ट. हो
करते तर काय सांगितलं? ऑपरेशन सांगितलंय? ऑपरेशन बोललंय पण ते एकदम बारीक बारीक आहे, बोन्स बाहेर पडले ते जॉईन. काय केलं तू बाबांना? कोणाला भेटलं ते मेडल? कोणाला भेटलं? बाबांना मिळालं जम्प केल्यामुळे. हे कुठे मिळालं तुला? सोसायटीत? आपण क्रिकेट. काका काका हो दाखव रे. कुठे गेलेले पण आवाज जामी. हे किती वेळ आला? गाडी कोणती आहे? कोणाला मला नको. गरम गरम त्यांनी माईकवर काय सांगितलं माहितीये का? रचना तुझ्या गाडीचं नाव काय एवढं सांग, आम्हाला सांगतो अगं एवढा तूप खायचा मी? फ्रॉन्स. फ्रॉन्स फ्रॉन्स. आम्हाला ती मी स्मिता आणि शुभांगी तिघी चर्चा करतोय पण गाडीचं नावच कळेना काय. तुम्ही प्रॉन्स बोलत असाल. छान केले का? बरोबर आहे. तिनेच केली आहे. गोड आवडतं का? छान. जास्त नाही. तीळ टाकले का त्यात? काय टाकले? तिकडे गेलो होतो संक्रांतीला. आता आराम कर मस्त, टेन्शन घेऊ नको. वर्क फ्रॉम होम, रेस्ट, प्रॉपर मेडिसिन. ते त्यावेळेस असं लांब करावं लागते. दुसरं नाही सांडशील ना वेळा बाई. असू दे, दिसत नाही. नाही दिसत. सोनू लगेच दुसरा पण नाही घालायचा. आता थोडं वेळाने ते काय फॅशन. कलर किती सुंदर आहे तो. स्लीप घाला. एक्साइटेड मुलगी. जबरदस्त चालू आहे. आल्यापासून एनर्जी जाऊन आली तेव्हापासून थांबतच नाही, चालू आहे. तेव्हा केली भरपूर तेव्हा चालली. जे असे पराक्रम करतात त्यांनी असं काय रे. तिला फोटो बघितला आम्ही दोघं सरप्राईज. मी याला काय झालं एवढा हट्टा कट्टा बिचारी ती. फ्लो ऑफ द मोमेंट झालं. ठीक आहे काय जे व्हायचं होतं ते झालं. ते छोटा आदित्य म्हणजे आदल्या दिवशी हे लोकांनी इन्व्हाइट दिलं खेळ इकडे. सीन हा होता की मी तिथे गेल्यानंतर मला चक्कर येऊन ऍडमिट व्हायची वेळ. अरे मी माझा हात आता असा आहे ना, तो असा होता स्ट्रेट असा राईट हँड. मला मुवमेंट अजिबात होत नव्हती. इतका फेल झालेला तो, इतका त्रास होत होता. आणि ही आली तिकडनं आणि एकच हाताला सलाईन चालू आहे. ते त्याच्यातनं पेन किलर आणि ते सोडतात आहे. आणि डॉक्टरनी सांगितलं असं फ्रॅक्चर त्याचं, ते अशी करायला लागली. मला आता होऊन जा ना. सगळेजण डॉक्टरकडे आहेत, सगळे 8-10 जण डॉक्टरांकडे आहेत. हिला कोण सांभाळायला? हात सांभाळू का हिला सांभाळू? ही पडते खाली माझ्यासमोर. ही एकटी? ही माझ्या बेड जवळ उभी होती. पण ही एकटी आलेली? हे होते, पप्पा होते, माझे फ्रेंड्स होते, डॉक्टर होते, अंकल होते शेजारचे. हा तुला पण आबू झालं ना. डॉक्टर अंकलला सांगू इंजेक्शन द्यायला. देऊ तुला इंजेक्शन? काय म्हणते अनुजा? हॅलो कशी आहेस तू? तू एवढी इथे आली आणि आपली भेटच झाली नाही या आदित्यमुळे. आवाज बसले. हा मग स्वतःचे सगळं हसलाय. प्लॅन करूया. त्यांनी जे तू खा सकताय ना, त्याच्यामध्ये जास्त झालं. आणि ऍक्च्युली दोघं पायांचे पण लिगामेंट्स झालेले. मग ते काल हाताचं फारच पराक्रम आहे बाबा तू. चला पण काही गरजच नव्हती ना एवढी बाउंड्री. 4 वाजवायला गेले आणि 4 घंटे तोडून आले. बोलून घे ना बरा हो बरं. मस्त. तो काल समोरचा अभिषेक बोलतोय, त्याच्यावर खाली गेलो, बोलतो बोलत आहेस का मग झगडा करवायचा. मोठ येणार. चला चटणी तर एकदम भारी बनवली आहे. शेंगदाण्याची बनवली. शेंगदाणा, तीळ, जिरं, मीठ आणि मसाला. माहिती साखर बनत नाही, तीळ मस्त बनवली रे. हे भारी तिकडे तुझी बनवते. बायको कधी जेवायला नाही बोलवत मला. तू ती बोलेल तू बोलायला का?
तू सांग कधी बनवते तू कधी असणार त्यावेळेस मला हा ती सांग. व्हेज बनवते ना हा. व्हेजिटेरियन मग का नाही खाणार ते तुमचं तिकडचं आता style आता चं. बोलू आता बघू आपण. ते 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 मसाला ते डाळ टाकायची मध्ये ते नाही. टाकतात तुम्ही काय पोटेवरून. हा तेच ते काहीतरी एकदा बोललेली आता काय बोलू, आता समजलं बघू नव्हतं. खाते तेव्हा तोंड नको घुसतं. ऐक ना, काकी चला मी निघतोय आधी कुंभाला- लवकर आमचं पात्र येत आहे हा आई, मी जाणार आहे त्यावेळेस जाणार आहे. हा जाणार आहे. जाणार आहे ती, येणार आहे. हळदी कुंकू लावते. कुठला ट्राईब आहे ट्राईब ते एन्शियंट ट्राईब. हो, पण कुठे? तुझे अंदमान असू दे, ते पण माणूसच असतात ना. आपण सगळे एकाच ट्राईब हे अंदमानचं आहे इमेजिंग कर असे अजून एक ऍड झालंय माझ्या फिश मॅग्नेट मध्ये. मी जाऊन द्यायला ती वेगळी गोष्ट आहे पण काकी मला इन्स्पायर करायची जा. मॉलडीव्स नाही तर ऍटलीस्ट नाही नेक्स्ट टार्गेट लक्ष दे ना आपलं. लक्ष दे. तू कुठे चाललीयस? मावशीकडे. मावशीकडे काय? बाबू ते अलाउड नाही करत असं. नाही अशा कपड्यांमध्ये अलाउड नाही करत. अशा ड्रेस मध्ये नाही दुसरा ड्रेस घालायला लागतो. फुल ड्रेस घालावा लागतो. अरे तुला कुठे जायचं पण ड्रेस घाल. मम्मा ड्रेस चेंज करून दे तुला. टोची घेणार जाते माऊला टोची. माऊ टोची घेणार आहे. अगं, माऊ टोची घेणार आहे. सॉरी ग. बाय बाय. मी येते बाबू आपण रात्री जाऊ रात्री फालुदा खायला. म्हणजे नाहीसा आली आहे. सो आम्ही चाललोय आता नायसाला पिकअप करायला. नायसाची बस थोड्याच वेळात येईल आता. आली? मंजिरीने दिलंय मंजिरीने खाऊ दिलाय तुला. गुळपोळी कुठे आहे ग? नाहीये. चांगलं होतं का? होमवर्क नाही दिलं टीचरने आज? दिलंय. Which letter is this? गरम गरम दिलं तुला. Which letter is आई घे. this? तुलाच दिलं. B. Ball. Good girl. मेरा दिमाग हमेशा मेरे ही बारे में सोचता है. ये से उजा. साथ वालों को हमेशा अकेला फील होता है. पता नहीं मुझसे अनजाने में ये कैसे हो जाता है. ऐसा नीट कर. कलर नाही करायचं. इथे कसं केलंय? ट्रेस करायचंय फक्त. कर. बरोबर ट्रेस कर त्याच्यावर. यायला पाहिजे. असं उलट कोण करतं? हे बघ मी एक तुला दाखवते. स्टँडिंग लाईन कर कर असं. आता इथे कर. आणि एक लेटर लिहिल्यावर लगेच बोलायचं. काय ते? B for ball. What is the sound of B? B b b b b. Ball. हाँ ली फटाफट ली. वाजले आहेत 5:50 आणि आता आम्ही ॲक्च्युली निघालो आहोत बाहेर. झाले आम्हाला लाईक 20 मिनिट्स झाले. मुंबईला पोहोचलो आहोत आम्ही. थँक्स टू हॉटेल सेटू. खरंच बोलते एवढा आमचा टाइम वाचतंय ना ह्याच्यामुळे.
ऍक्च्युली आम्ही आता चाललो पवईला आणि हा रूट आम्ही फर्स्ट टाइम ट्राय करतो लाईक उलटं जाण्याचं, कारण खूप लेट झाला आम्हाला. जर आम्ही नॉर्मल वेने आलो असतो ना तर जे पण मुंबईमध्ये राहतात त्यांना मी सांगते आरामात 1.5-2 तास आम्हाला लागले असते पवईला पोचायला. पण आता आम्ही मुंबईमध्ये एंटर झालो लाईक 20 मिनिट्समध्ये. एक प्रॉपर आम्ही मुंबई टू मुंबईमध्ये एंटर झालो 20 मिनिट्समध्ये. सो ॲक्च्युली शरण्या आली आहे. आता जे पण लोक मला आधीपासून फॉलो करतात त्यांना माहिती असेल, माझी फ्रेंड आहे शरण्या, जी आधी USA ला राहत होती, बट आता लाईक लास्ट 1 to 2 इयर्सपासून ती चेन्नईला शिफ्ट झाली आहे. पण तरी आमचं भेटणं नव्हतं होत. पण आता ती इथे मुंबईमध्ये आली आहे म्हणून आम्ही प्लॅन केलं की लेट्स मीट टुडे, कारण ती उद्या परत चालली आहे आणि ह्याच्या आधी मला टाइम नव्हता मिळत आणि तिचा पण टाइम मॅनेज नव्हता होत. आणि त्या निमित्ताने आम्ही अंकित आणि फोरमला सुद्धा भेटणार आहोत. युजली ह्या दरम्यान ना आम्ही भेटतोच, मी, अंकित, फोरम, सनी आणि माही, कारण माही आणि माझा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करतो बाय एंड ऑफ जानेवारी. पण माहीला ॲज युजल टाईम नाही आहे कारण ही इज बिझी ऑफिसमध्ये. बट शरण्याला आज भेटणार आहोत म्हणून खूप मला आनंद आहे. खूप महिन्यांनंतर, मला वाटतं वर्षानंतर मी तिला भेटते. सो चला, एक्सायटेड. नाही सर बघा हाताला काय करून घेतलंय, गंदी. चलो, फायनली फोरम भेटली आहे, अंकित भेटला आहे. हॅलो, हाय. चल, से थँक यू. सो फायनली मीटिंग शरण्या आफ्टर लॉंग टाइम. मला खूप शिव्या मिळाल्यात कारण ती 1.25 तास माझ्यासाठी इथे थांबलेली. इट्स ओके बट ना मेरे लिए कुछ नहीं. I'm on diet यार. It's okay, I know. That's why I got both the chocolates for Naisa. कैसी इंसान है. घर पे सब कैसे है, अंकल आंटी? मस्त है. Yes. Naisa को मैं अपने पास ले रही. ये इकडे. और तेरा रोमियो कैसा है? मस्त. वो नहीं रुका? वो नहीं आया इस बार. नहीं आया. मतलब इस बार मैं एकदम फ्री खुली बर्ड. ओ माय गॉड. सो आमच्याकडे ना आता फक्त हार्डली 10 मिनिट्स आहेत कारण तिला परत अंधेरीला जायचं आहे. आणि मला खरंच मला असं वाटलेलं की मला खूप शिव्या मिळतील पण नाही दिल्या तिने, बिकॉज शी इज सो स्वीट. Oh, that's because of Naisa. पहली बार हैप्पी बर्थडे मैं इसको गिफ्ट लाके मैंने दी. थँक यू. मला शिव्या कैसी है मिळाल्या. कैसे हाउ आर यू? तुझे क्या चाहिए? वो मुझे गालियाँ दे. कैसी इंसान है. शरण्या. तुम्हें फर्स्ट टाइम मिली है अंकित से? हाँ, अंकित से फर्स्ट टाइम. क्यों इंट्रोड्यूस कर रहा है? माई का गिफ्ट है वो. कॉन्ग्रेचुलेशंस. कार आपकी तो मैंने पूछा नहीं क्या है. स्टोरी में देखा कि मेरी है उसको पता है मेरे कौन सी कार भी है. वो मुझे ज्यादा लगती है. गाड़ी भी लेके मुझे पता है. नहीं, ये पासिंग भी किया ना अपना. ये वीकेंड आ गया. प्रॉपर्टी रेट तूने गिफ्ट दिया है ना, इसलिए चीज आपकी भी थी. दाखव काय गिफ्ट तुझे अरेंज केलेलं आहे. ये कैसा लगा तुम्हारा टैमरिन? टैमरिन बहुत अच्छा था और अंकल आंटी तुझे बहुत याद कर रहे थे अंकित, फोरम. क्योंकि वहाँ पे उनके बच्चों से फोरम से खेलने के ज्यादा लिए कोई नहीं था ना. आज के ब्लॉग में देखा एक बार कुछ आंटी बोलती तो मैंने रखा था उसमें एक आंटी अंकल बोलते थे तो गार्डन साइड दिखा के इधर अंकित होता तो कुछ बोलता. तू नहीं था ना उनके बच्चों से बोलने के लिए. हमारा तो कुछ लेना देना ही नहीं. मैं तो जैसे गई वो भोंक रहे थे मेरे ऊपर. मेरे पास मत आओ यार. वो एक दूसरे की गड़ी पहरे. चलो मिळते जल्दी. त्यांचं स्त्री किल बाहेर पटकन वरती जाशील. चलो
मेरे को उसको मिलना था यार, लेकिन थोड़ा टाइम ही नहीं है। मैं सोच रही थी मैं तेरे घर पे आऊँ, लेकिन नेक्स्ट टाइम ऐसे टाइम मैं हमेशा ऐसी आती हूँ। कोई तो यार हमें सरप्राइज दो आके। तेरे को क्या सरप्राइज है? तेरे घर पे आऊंगी मैं, सरप्राइज हो जाऊंगी, घर पे रहेगी। चलो बाय, टेक केयर शरण। मिलेगी। हाँ ध्यान रख, और फोन पीछे मत रख। हाँ नहीं मैंने ओला बुक कर वो ये किसके लिए बर्थडे? रचना का बर्थडे एंड तेरा बर्थडे पे अपन मिले नहीं थे, तो तेरा पेंडिंग था। यस, हक से लूंगी मैं। इसमें क्यों इतनी खुशी हो रही है? तुला नहीं आया अच्छा काय? थैंक यू। क्या ले धोती? देख ले, खोल। ये तो सनी का है। ये दाग लगे, लगेगा लगेगा। हाँ नाइस कलर। तू बोलते रहती है ना वाइट कलर, तो थोड़ा अमेजिंग है, पसंद है मुझे। ट्रेडिशनल भी पहनते हो ना अभी? दाग लगे। नाइस नाइस, थैंक यू। अच्छा है, मुझे पसंद है। साइज आ जाएगा, ये मीरान का आ जाता है। और सनी अभी अपना गिफ्ट खोल। सनी के लिए भी कुर्ता है। लास्ट टाइम का कुर्ता तूने पहना नहीं है, अब मैंने अच्छा है, nice। शर्ट दूंगी। शर्ट तू पहनता है प्यार से। 40 बराबर, 39 में मुझे भी नहीं। थैंक यू सो मच। वी आर नो मोर 39। अपने को नहीं पता कैसे लोग आएंगे ना। आप हे भाई बघ। असं नाही। सो फायनली सगळ्यांना भेटून झालं आणि खूप छान वाटलं. माहीला नाही भेटणं झालं बिकॉज ही वॉज बिझी, पण शरण्याला भेटून खूपच मस्त वाटलं बिकॉज आम्ही ऑलमोस्ट वर्षानंतर भेटत होतो. आणि आजचा जो ट्रॅव्हलिंग एक्सपिरियन्स होता ना तो अमेझिंग होता. मी तर पॅसेंजर सीटवर बसले, पण जो ड्राईव्ह करता आपण त्याला विचारूया. अमेझिंग, मतलब 33 मिनिट्स मध्ये आम्ही घाटकोपर टू पनवेल ट्रॅव्हल केले. नाहीतर युजली इट टेक्स 1.5 तास पोचायला, आणि जर ट्रॅफिक असेल तर आरामात 2 तास लागतात. इवन जाताना आम्ही फास्ट गेलो आणि येताना सुद्धा तसेच आलो, क्विक आलो. म्हणजे ऍक्च्युली जो अटल सेतू जे ओपन झालं आहे त्याचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो वेगळाच आहे. टाइम एवढा वाचतो टाइम, म्हणजे आपण मला असं वाटतं बिफोर टाइम कुठे पण पोहोचू. आणि त्याच्यानंतर जे ब्रिजेस झाले दुसरे कनेक्टिंग जे फ्री वे बोला, म्हणजे अटल सेतू टू फ्री वेवरून मग परत तो घाटकोपर जो लिंक आहे तो म्हणजे हार्डली 33 मिनिट्स मध्ये आम्ही पोहोचून गेलो. सो आमचं एकदम असं मॅजिकल वाटते कारण 1.5 तासाचा जो प्रवास आहे, 1.5-2 तासाचा, तो हार्डली 33 मिनिट्स मध्ये आम्ही केला. विदाउट एनी सिग्नल, विदाउट एनी ट्रॅफिक. आणि मेन म्हणजे जे आपण थकतो ना ट्रॅव्हलिंग मध्ये ते अजिबात फील होत नाही. म्हणजे असं चटकन पोचतो. सो आम्हाला तर खूपच कन्व्हिनियंट झालेलं आहे हे. सो चला, हा व्लॉग आता आम्ही इथेच एंड करतो. आय होप तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.